काय चालतं त्यांना आधार काय चालतं हातपाय दुखत होते. शेतात काम केल्यामुळे त्याचे हातपाय दुखत होते. त्याच्यामुळे आणलं होतं डॉक्टर. किती वाजता आणलं होतं? सकाळी काय तरी 11-12 वाजले असतात. सकाळी 2 बाटल्या खाल्ल्या वाटतं आणि तिसरी लावली असं झालं. हा का? मी इथंच लावली तर इथंच होती का? इथंच होते ना? सकाळी पण गॅस पाणी भरलं, स्वयंपाक केलं, गॅस पुसला, भरायला दिला. ते आजार वगैरे होते का अगोदर? आजार बिजार काय नव्हता ना? म्हणजे आता पहिल्यापासून दुखायचे का? मग डॉक्टरांनी काय सांगितलं कशामुळे हे झालं? मालकलाच माहित असेल. तुम्ही कुठले आहेत सर? हे कुठले आहेत? पेशंट बी तिथलेच आहे ना आंध्रेश्वरचे? अंधरे काही शिवाच्या वाडीची तिला तिकडे दिलं होतं ना, पण ती काय इकडचं राहत होती दोघंही. 2 पुरी आहेत बारकाल्या. मग आजच नाही शेतात गेली. रोज शेतात काय दिलं हे तर रिपोर्ट दाखवा ना. एकही रिपोर्ट दाखवत नाही. काय केलं काय सांगितलं? काही दाखवत नाही ते. काय बीपी नाही चेक केलेलं दाखवत, ईसीजी केलेलं दाखवत नाही. काय सुविधा नाही. आपण मग तुम्ही दिवसभरात ठेवलं कसं काय पेशंट? जास्त येतो तुम्ही करायला सांगितलं. 2 आता लहान लहान मुलींचं भवितव्याचं काय? ठीक आहे, आम्ही आता गरीब माणसं आहे, बरोबर नाही, पुन्हा तानात काम करून. तुमच्याकडे नातेवाईकांची मागणी काय आहे? नाही, त्या 2 मुलींचं आहे ना भविष्याचं त्यांनी संगोपन करावं. जबाबदारी घ्यावी तरच आम्ही इथनं बॉडी करणार. नाही नाही. किती वाजता झाले आता दुर्घटना? ही 4 वाजता झाली आणि 11:30ला ऍडमिट केलंय. 11:30 हो. 4 वाजता ऍडमिट करायचं, सलाईन लावायचं, निघून जायचं तिकडे. तिकडे आणि पेशंट इकडे तिकडे. तिकडे. आता मुलीला आहे ना घाम निघाला येऊन सांगायला जाईपर्यंत आहे ना, तीपर्यंत ते म्हटले 2 मिनिटाचा झटका आला, आम्ही काय करू शकत नाही. पेशंट नॉर्मल होता, ऍडमिट होता. अहो 2 बाटल्या झाल्या म्हटलं, आता सोडतो तुम्हाला, सोडतो म्हटली आणि परत 3री बाटली लावली, गरज नसते. मग आमची इच्छा होती ना, बरं वाटते 2 बाटल्या, मग सोडायला काय हरकत होती. या पेशंटचं पूर्ण नाव काय? ज्योती राजेंद्र काळे. वय किती असेल त्यांचा अंदाजे? 25. हा, शिरीची वाडी, खामगाव. या डॉक्टरकडे नेहमी येत होते तुम्ही का आता पहिल्यांदा? नाही, नेहमी येतो. दवाखान्यात यायची, दुसरीकडे जात नव्हती. ती म्हणायची मला इथंच बरं वाटतं म्हणून इकडे. पण आमचं एकच म्हणणं आहे बा, आई वडील चुलत्यांचं, का तुम्ही दिवसभरात काय काय केलंय ना त्याचा आम्हाला रिपोर्ट दाखवा. मग ते दाखवत नाहीत तुम्हाला? नाही ना दाखवत. का असं? का तुम्ही विचारलं नाही का नाही दाखवत? बोलतच नाही ते. आणि मोठे डॉक्टर तर बोलायलाच आले ना. 2 डॉक्टर घेत नाही, आता त्यांचे वडील पहिले डॉक्टर होते ना, आता ती मुलं बघतात ना. अच्छा, त्यांचा मुलगा येते. हा, यांच्या डिग्र्या वगैरे काय आहेत का व्यवस्थित? आता सर आम्ही कसं विचारणार त्यांना? मुलगा आलेला आहे, कोण मोठा झाला, माझं 26 वर्षापर्यंत दवाखाना नाही. मी मला लहानच परत असं आहे. लहान मोठ्या माझं ट्रीटमेंट नाही बघा. जे ट्रीटमेंट माझ्याकडे सगळ्यांचं चालतंय बरोबर, मी ट्रीटमेंट केली. मी तुम्ही बोला ना किती पैसे प्रॅक्टिस केली. 26 वर्षामध्ये आजचे जे डॉक्टर लगेच
अरे आज ते मोठमोठे दवाखाने ते बस टाकले, करतात पण बघा. तुमची practice हे बरोबर. हे तुम्ही सगळं सांगितलं ना हा. तुमचं काय काय मी बघा माझी हैसियत नाही एवढी करायची त्यासाठी मी असंच बसलोय ना माझ्या घरी 400 दवाखाने मी जेवढं लहान दवाखाना का बसलेलं आहे? लहान मोठ्या त्याचं विषय नाही, नाही. नाही. हे बघा डॉक्टर होणं मला एक सांगा आमच्यासारख्या आदिवासी माणूस तुमचे डॉक्टर लोकांचे होऊ शकत नाही. आशीर्वादाने बघा तुमचे आशीर्वादाने ज्यांना माझे दोघे मुलं डॉक्टर झाले दोघे मुलं हा. मोठे डॉक्टर झाले आमच्याकडे डॉक्टर होण्याची कमवत नाही. तुम्ही डॉक्टर झाले म्हणजे तुम्हाला पेशंटचं कळलं काय 4 तास पेशंट बोला, बोला, बोला. आता तुमच्याकडे हे सगळे असे पैसे माझ्याकडे हेच आहे. नव्हते ना त्या टायमाला डॉक्टर इथे नव्हते ना सगळ्यात मग काय म्हणतात सर तुम्ही हे डॉक्टर त्याच्यावर काय हे डॉक्टर होते ना ते असं नाही का? किती जण बोलत असतात? बरं झाले काय एक मिनिट आता सांगा. पोलीस स्टेशनला जाईन अटक करू बाबा आतमध्ये टाकेल. काय झालं त्यामुळे उतरडे लागेल 8 दिवस माझ्या कामाला होते. हा 8 दिवस माझ्या कामाला होते. 8 दिवस बाजरी कापली कंच काढले 10 माणसं कामाला होती. कालपर्यंत चांगली होती. सकाळी तिने घरी पाणी गेलं स्वयंपाक पाणी गेलं सोडलं आणि फक्त सांधे दुखायला आले म्हणून ती जुन्नरला आली यांच्याकडे आली तर यांनी काय सलाईन भरलं यांनी सलाईन भरलं तिला नक्की काय काय झालं हे यांच्या लक्षात नाही आलं तर आमचं काय म्हणणं आहे, हे आता काय म्हणतात अटॅक आला अटॅक आला तर तुम्ही काय उपचार केले ईसीजी केलाय का तुम्ही कशावरून सांगता अटॅक तुम्ही कशावरून सांगता तुम्ही अटॅक उपलब्ध होते का? थांबा 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 आमच्याकडे चालू आहे. तुम्ही सांगा ते ऐका ना तुमचं नाव काय पंख बंद कर झालं ते झालं काय बाहेर जाणार. अरे ऐका ना काय नाव आपलं? डॉक्टर शेख अब्दुल हाफिज. अच्छा आणि आपण डॉक्टर आहेत का? हा, कुठून डिग्री घेतली आपण? मुंबईवरून. कोणत्या युनिव्हर्सिटीची? मुंबई मुंबई युनिव्हर्सिटीची. हा, कोणती डिग्री घेतली? BUMS. BUMS म्हणजे काय असतं? बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन सर्जरी. हा बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. बर युनानी म्हणजे काय उपचार करता तुम्ही? तर आयुर्वेद काय ना इंटिग्रेटेड प्रॅक्टिस आयुर्वेद आणि आयुर्वेद एलोपॅथी प्रॅक्टिस करत आहे आम्ही. ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येते का पण युनानी? ती युनानी म्हणजे जितकी आपली प्रोसेस आहे ते आम्ही प्रॅक्टिस करत आहे. अहो ऐका ना हे तुम्हाला बघा. युनानी ऐका फक्त समजून घ्या बोला, बोला, बोला. आम्ही काय दाबवणे टाकत नाही, नाही बोला, बोलू नका बोला. तर तुम्हाला ही जी युनानी प्रॅक्टिस मध्ये ॲलोपॅथी करू शकता प्रॅक्टिस तुम्ही? करू शकता. इंटिग्रेटेड आहे आम्ही. काय इंटिग्रेटेड आहे आम्ही. इंटिग्रेटेड म्हणजे काय पेशंटला असं आहे ना आवश्यकता असली ना तर आम्ही करत जास्त मोठं पेशंट आम्ही घेऊ शकत नाही. आम्ही मोठे पेशंट घेतच नाही. मोठे असले आम्ही डॉक्टरकडे पाठवतो आम्ही. असं आमचं आहे. हे बघा साधारण दवाखाने आमच्या गावाकडे सगळं औषध आहे आमच्याकडे. हे बघा आमच्याकडे तुम्ही इकडचा फोटो सगळं आवडीचं औषध आहे. हे आवडीचं औषध आम्ही करतात आहे. हे बघा सारे आवडीचं औषध आहे समजलं ना हे आम्ही करत आहे. आम्ही तुम्हाला कुठची माहित नाही आम्ही जे आहे ते सांगतात. आम्ही मोठे डॉक्टरांचं कसं मोठं सांगा. बरं ठीक आहे मुद्द्यावर येऊ द्या ठीक आहे चालेल. कोणत्यावर म्हणजे कधी आपण डिग्री घेतली कॉलेज कडून? बघा माझ्याकडे मी तुम्हाला सगळं लिहून गेला. डिग्रीचं सर्टिफिकेट लावायला पाहिजे ना आपण. आहे ना सगळं आहे ना लिहिलेलं. कुठे? बाहेर आहे त्याच्यासाठी वगैरे असं का आता बघा कलर द्यायचं त्याचं मी काय हे करणार भिंती ते आता हे करायचं कोणत्या आहे सर्टिफिकेट आहे का आपल्याकडे? सगळे माझं QR कोड आहे. तुम्ही सगळं माहित पडणार माझे. आता गव्हर्नमेंट QR कोड दिलेला आहे ना सगळ्या डॉक्टरांचा QR कोड आहे. माझं पण QR कोड आहे मोठा QR कोड. तुम्ही हे केलं सगळं रेकॉर्ड माझा येणार कुठून केले काय केले 10 कुठून किती वर्षापासून आता इथं प्रॅक्टिस करता? 26 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. मला सांगा शेख साहेब डॉक्टर साहेब काही महिला जी आहे तिचं नाव काय ऍडमिट झाली ती? त्याचे काय नाव रे तिचं केस पेपर काय आहे ना ज्योती राजेंद्र कुठे दाखव ना ते. ज्योती राजेंद्र काय लिहिले त्यामध्ये तुम्ही काय? बघा त्याचं लिहिलेलं बघा विकलं ना जनरल विकनेस आणि नौशा वॉमिटिंग. अहो इकडून इकडे बोला हा काय काय होतं? अरे बघ मी करू आले नाही. हा, ठीक आहे सांगा ना काय पण. उपचार केले किंवा काय हे होतं? बघा हे आम्ही उपचार केले त्यांना जनरल विकनेस आहे नौशाची उलटी होते त्याला समजलं ना. आणि आम्ही डिहायड्रेशन डायग्नोसिस लिहिलेले आहे. कारण काय हे ते वाढीतले ना सगळे डिहायड्रेशनचेच पेशंट आहे माझे. बरं काय म्हणजे मराठीत सांगा काय होतं हे? त्याला मग त्यांना शरीरात पाणी कमी. आता उन्हात काम करतो शेतात सांगितलं ना साहेबांनी की उन्हात शेतात काम करतो ना पाणी शरीरात त्यासाठी पाय दुखत असे झाले असेल त्याचं तर माझ्याकडे आले होते असं.
बरं, आणि तिला काय जुलाब वगैरे होत होते, उलटी येत होती, उन्हाची उलटी सारखं वाटत होतं. जेवण पण नाही केलं झोपडी त्यांनी. जेवण पण केलं आज नव्हतं. झोपड जेवण नाही केलं तर त्याला उलटी वाटत होती. बरं. ऍडमिट केल्या उलट्या पण झाल्या ना 2. नाही हायड्रोसच्या अगोदर त्याला ओट वाटत होतं, उलटी सारखं वाटत होतं. बरं बरं बरं, ऐका. उत्तर काय गेलं? उत्तर काय ठीक आहे ना, मग आल्यावर काय केलं आपण त्याला तिचं? उलटीचं इंजेक्शन दिलं, समजलं ना. उलटीचं सलाईन लावली त्याला, समजलं ना. उलटीचं इंजेक्शन दिलं का सलाईन लावलं? अरे बाबा, हा, शांततेत बोला काय हा टेन्शन नको, आम्हाला एवढं माहित नाही, ज्ञान नाही म्हणून अरे विचारतो बाबा आम्ही. काय नाही सगळं तुम्ही आम्हाला आता काय आम्ही उत्तर डॉक्टर आहे. उत्तर काय केलं? बघा त्याला त्याचा रक्त चेक केलं, सीबीसी चेक केलं, त्याच्या पेशी कमी आली त्याचं. त्याला सांगून सांगलं ना डिहायड्रेशन सलाईन लावा सांगितलं, तर बाबा सलाईन लावलं त्याला. मी त्याचं त्यांना इंटरव्हेनसले आणि त्याला ECG का केला नाही त्यावेळी? ECG केला का तुम्ही? घाबरले होते तर की असे तुम्हाला घाबरले होते ECG का केला? अहो, ऐका ना भाऊ. माझ्याकडे आले माझ्याकडे. त्यांचा बीपी चेक केला तुम्ही आले हा त्यावेळेस? बीपी चेक केलं. काय होता बीपी त्यावेळेस? बीपी त्याचा होता 170 होता. 170. 170 म्हणजे लो बीपी होता Low असं होता. म्हणता येईल. बरोबर आहे ना? हे असं चालू असं तर 60 असं बीपी हाय सगळ्यांना असं राहतात. हे वाढी जितके पेशंट येतात आले आहे ना, तर असं चालतं. बर, हा ठीक आहे. आता प्लीज फक्त विचारू नका मधी. आता मला सांगा का डॉक्टर सर, का आपण उलटीच सॉरी कसलं इंजेक्शन दिलं त्यांना सलाईन? त्याला बघा आर लावलं होतं आणि त्याला बघा उलटी सांगण्यासाठी आहे ना, त्याच्या दुसरी बॉटलमध्ये आहे ना ते त्याचं सलाईन इंजेक्शन दिलं उलटी सांगण्यासाठी आणि त्याला पित्ताचं इंजेक्शन दिलं होतं. ते इंजेक्शन दाखवता का तुम्ही आम्हाला? त्याचं नाव काय आहे ते सांगू शकता का? काय इंजेक्शन सलाईन दिलं ते? हा दाखवा ना. हा, तुम्ही या वाटलं. ट्रीटमेंट कुणी केली? ट्रीटमेंट कुणी केली? तुम्ही केली की डॉक्टरांनी? मी आहे ना, माझ्या आता कधी आहे डॉक्टर, माझी मुलगी त्याचे डॉक्टर आहे. ते सगळं पाहतात. यांनी बायको पदवी घेतली का आहे. तुमच्या हा? हा? मुलाकडे पदवी आहे तुमची? हा BHM डॉक्टर आहेत ते, समजले? BHMS आहे ते. BHM. बरं, ठीक आहे. सांगा ना मग कोणतं ते आता ते नाव सांगा ना. एक मिनिट. हा ठीक आहे. इंजेक्शनचं नाव सांगा. लावा पंखा. पंखा लावा ते, काय लावा. होते? काय नाही, तुमचाच येतो. आम्हाला काय दावा. आवाज व्यवस्थित यावं म्हणून. लागायचं डोक्याला. हा? आहेत ना डॉक्टर काय लागले. माझं असं उडाला असं लगेच डॉक्टर उपचार ठीक आहे ठीक आहे. येऊ दे. बरं, नमस्कार. आपलं काय नाव आहे सर? डॉक्टर कुरेशी म्हणत सर. अच्छा, आपण आणि हे काय नातं आहे? पप्पा आहे. अच्छा, बर. मला सांगा हे बघा, हे- ट्रीटमेंट तुमच्या पप्पांनी केली का तुम्ही केली? पप्पा सिनियर पप्पाच्या अंडर आम्ही पप्पा पण होते आणि तुम्ही पण होतात. बर, काय इंजेक्शन दिलं? काय काय हे ट्रीटमेंट बघा केली त्याच्यावर? हे इंजेक्शन आहे पहिलं. काय आहे? मिशन पेंटापेरोजॉल. आणि आम्ही काय सर गल्ले वापरतो जे देतात ना तेच देतात ना, तेच आम्ही काय लिहिलंय इथं? हे बघा. Scheduled H prescription not solicited without the म्हणजे हे शेड्यूल एच आहे. हे आहे, हा. समजलं हा, का? बर. अजून काय दिलं? काय नाही, दुसरं काय दिलं मिशन दिलं, ऑनलाईन दिलं. दाखवा बरं ते काय आहे ते. ऑनलाईन माहित आहे ना आता. आम्हाला नाही माहिती. दाखव ना काय असेल. काय आहे हे? कशासाठी वापरतात ते? उलटीसाठी. उलटी दाबण्यासाठी. आणि हे हे पित्तावरचं इंजेक्शन आहे. पित्तावरचं इंजेक्शन. सगळं समजलं ना. हे उलटी थांबण्यासाठी आणि ते हे पित्तावरचं आहे. पित्तावरचं आहे. हा, पित्तावरचं. अजून काय केले उपचार? त्याच्या आर हायवे लावला. लावले. हा, बर. डिहायड्रेशन कमी करण्यासाठी. बर, मग काय झालं त्यांच्यात? पेशंट डिहायड्रेशन होता अचानक कसला अटॅक आला? हार्ट अटॅक का? कार्डियक. की आम्ही त्याला त्याला पाय सोडला कार्डियकर सीपीआर कार्डियकर सर आणि CF एकदम CPR 2 मिनिटं अगोदर पेशंट एकदम स्टेबल होतं सर. पेशंटला वेळ लागत होता 2 मिनिटं अगोदर. अचानक पेशंट कोलॅप्स झाला तर आम्ही डायरेक्ट CPR द्यायला सुरुवात केली. मग पल्स ऑक्सिमीटर लावला पप्पाने बोलवलं. CPR आम्ही पप्पा देत होतो CPR आणि पेशंट अचानक मोठे बोला मोठे. पण ज्यावेळेस त्यांना त्रास व्हायला लागला तुम्ही तिथे नव्हता. हो, असं- तुम्ही मी- आलतो मी. कोण? हे होते ना, ते आता बघा आता मी आहे ना जेव्हा बसत नाही, हे बघा ते समजलं ना
आता मी आला पाहिजे ना पण त्याच्या पेशंट सर तुम्ही किती वर्ष प्रॅक्टिस करताय? आता 2023 ला डिग्री घेतली. 23 ला. पास आउट कधी झाला? 23 ला. मग आता आपल्या या ठिकाणी जे हॉस्पिटलचे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्सनुसार हे हॉस्पिटल आहे का? नाही बा, आमचा दवाखाना आहे clinic आहे. नाही ठीक आहे ना, ऐका ना सर काम चालू आहे. प्लीज. हा, बोला. तुम्ही BHMS डॉक्टर आहात असं तुमचं म्हणणं आहे, ठीक आहे. तर BHMS डॉक्टरने पास आउट झाल्याच्या नंतर क्लिनिक चालू करण्यासाठी काय लागते अटी नियम ते आहेत का आपल्या हॉस्पिटलमध्ये? सर आता परमिशन घ्यायची. आता पप्पा खाली आमच्या प्रॅक्टिस करतात ना सर, ते आता करायचं. आता तिकडे उघडलं नाही ना, हे पण छोटस दवाखाना आहे आपलं. यांची जी डिग्री आहे तुमच्या वडिलांची, तर हे उपचार करण्याची त्याच्यामध्ये आहे का मोबा त्यांना? देऊ शकतो. अगदी जबाबदारीने सांगताय. फर्स्ट एड देऊ शकतो का नाही? काय विशेष कोर्स त्या डॉक्टरांनी करायचे असतात त्याच्यानंतर? नाही सर, BOMS डॉक्टर सर एक दिवस अहो हे फक्त आयुर्वेदिक काय BOMS आम्ही इंटिग्रेटेड आहे. किती आपण याचा सलाईन मध्ये डायरेक्ट दिली, किती डोस द्यायला पाहिजे होता? हा? पूर्ण देतात ना सर. किती एमची? 40 एमची. किती दिले होते? पूर्ण दिला. जे आम्ही द्यायचे दाखवतात ना सर, ते आपण आणि दुसरं बघा, आम्ही यांना जर्नी वापरत नाही, जे देतात ना, ते देतात. हे करता आम्ही आम्हाला हे जागतिकचं याचं काय नाही, ते दिलं असतं तुम्हाला सांगितलं. बरं, काय सांगणं तुमचं आधीच? हे लोक म्हणतात का तुमच्या चुकीच्या उपचारामुळे दगावली महिला ती? नाही, हे बघा. सर डिहायड्रेशनमुळे जर अचानक कार्डियक येऊ शकतो. डिहायड्रेशनमुळे कार्डियक समस्या. डिहायड्रेशन मध्ये कार्डियक जास्त चान्सेस जास्त चान्सेस. तुम्हाला हे निदान झालं होतं हिला डिहायड्रेशन आहे म्हणून. डिहायड्रेशन आहे, हा माहिती. तुम्ही लगेच काढायचं ना बाहेर. डिहायड्रेशन सर, फ्लुइड इम्बॅलन्स करा. फ्लुइड इम्बॅलन्स त्याचा प्रोटोकॉल फ्लुइड इम्बॅलन्स आहे. तुम्ही आता काय म्हणले का डिहायड्रेशन मध्ये कार्डियक अरेस्ट येऊ शकतो? ऐका ना, डिहायड्रेशन मुळे सर 100 ते 100 पेशंट थोडे जातात. अशा लाख मध्ये एकाने पण शक्यता असते ना, शक्यता लाख मध्ये मग एकाने. तुम्ही पुढे रेफर का नाही तुम्ही केलं? काय म्हणले आता मग? सर अगोदर कार्डियकचा काय जर लक्षण दिसलं असेल तर मी कशाला ठेवलं असतं पेशंट, जबरदस्ती कशाला ठेवलं असतं? मग लक्षणे दिसायला ECG करायला लागतो माहिती का? नाही सर, 3 मिनिटं सर मी पहिले अगोदर CPR देणार का हे डॉक्टर शेवाळेला कॉल करणार का हे काय करणार सर? अगोदर पेशंटला CPR देणार ना, प्रोटोकॉल काय सर? आता मी जर गेलो ना डॉक्टरकडे तर डॉक्टर काय म्हणतात तिथे दुखते ECG करतात माहिती? सर चेस्ट पेनचे लक्षण आले असते ना त्यांना, मी 100% मी डॉक्टर शेवाळेकडे रेफर केलं असतं. डॉक्टर शेवाळे, डॉक्टर CG कुलकर्णी. हार्ट अटॅक येताना चेस्ट पेनच होतं असं कशावरून? नाही सर, आता ते अचानक पेशंट कोलॅप झाला, पेशंटला नॉझिया व्हॉमिटिंग मध्ये. मला सांगा, तुम्ही BHMS डॉक्टर आहे ना, हार्ट अटॅक येताना चेस्ट पेनच व्हायला पाहिजे असं आहे का? नाही, असं नाही सर. मग कसं हार्ट काय अटॅकचे नाही. तर सर आता पेशंटचे आता क्लिनिकल डायग्नोसिस हे जाणार ना. ठीक आहे, काय हरकत नाही, चला. ऍडमिट करायची परवानगी आहे का? ऍडमिटची परमिशन आहे का? पेशंटला ऍडमिट करून घेण्याची परवानगी आहे का आपल्याकडे? आमच्याकडे बघा 2 बॅट आहे. इमर्जन्सीला सर Emergency आम्ही इमर्जन्सीला करतात सर. 4-4.5 तास पेशंट इकडे 2 आहेत, तिकडे 2 चेअर आहेत. म्हणजे अशा तुम्ही शिफ्ट का नाही केलं? जर पेशंट दिवस तरी इथं काढलं. बघा, हे बघा, सर, हा, माझ्याकडे emergency- हे बघ, माझ्याकडे हे वाढलेले पेशंट आहे. हा, सर, समजलं हे ना? गोरगरीब आणि आपण patient गोरगरीब आहे. पेशंट आहे. patient आणि ते विषय बघा, नाही, ते आपण बनवून आपण technically बोलूया. टेक्निकल मध्ये बघा. टेक्निकली बाबा मी असे पेशंट आले, मी पट मी पाठवलं पेशंट. हे का नाही पाठवलं? हा, हे नाही, हे माझं हे लहानपण हे याच्या लग्नाच्या अगोदर माझ्याकडे हे पेशंट आहे. हे हो, तुम्ही युनानी करता प्रॅक्टिस, ते BHMS करतात, समजून घ्या ना. बघा, माझं मन बघा, आपण नेहमीच्या पेशंट, मी 26 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. माझा नेहमीचा पेशंट आहे, समजलं ना? हे याचं लग्न माझ्या समोर आलेलं आहे, मुलं माझ्या समोर आले, लहानपणापासून मुद्दा आता तो नाहीये काहीच. काय झालं होतं? काय झालं नेमकी सांगा तुम्ही. सकाळी 2 सलाईन भेटली, तोपर्यंत ती चांगली होती. नाही, घरी काय त्रास झाला त्यांना? घरी फक्त गुडघे हात दुखत होते. जॉईंट पेन होतं. हा, दुसरं काय नव्हतं. आणि ते मी सलाईन भरायला घेऊन आलो. किती वाजता इकडे आणलं? मी 11 वाजता आलो. 11 वाजता. म्हणजे उन्हात काही काम वगैरे केलं होतं का? सकाळी नाश्ता जेवण झालं होतं का? हा, जेवण केलं. पेशंटच्या अगोदर जेवण केलं तर इकडे तुम्ही 11 वाजता आणलं. म्हणजे तसं काही डिहायड्रेशन काम उन्हात काम केलं हा विषय नाही. आज कामाला गेलीच नाही तुम्ही. कामाला गेलीच सर 8 नाही. दिवसापासून करायचं. नाही नाही, इथं आलो यांनी काय काय केलं? यांनी इथं आल्यावर सलाईन लावली.
2 सलाईन संपतपर्यंत ते ओके होते. फिरायची इकडून तिकडून जायची. नंतर मोठी बॉटल लावली त्या टायमाला मग तिला घाम आला. घाम आला, तिला उठता येत नव्हतं. बर मग किती सलाईन लावली आपण? सर 3 सलाईन सांगितलं. 3 काय काय लावली? पेंटापेराझोल ते समजा सांगितलं एक मध्ये. पेंट ते दाखव बरं. एक झालं 4 mg चं बरोबर. 40 mg. 40 MG, 40. हा 40 mg चं एक लावलं. त्याच्यानंतर दुसरं काय लावलं? इंजेक्शन ऑन डेप लावलं. दाखव ते. दाखव. याचं एक सलाईन मधूनच दिलं की इंजेक्शन. हो सलाईन. आणि तिसरं काय केलं? आरएल लावली. आता ते रिंगल इलेक्ट्रो सॉल्युशन ऑरेंज फाईन ते पण 100 ml तुमचं काय म्हणणं आहे का? काय चुकीचे उपचार झाले म्हणून झाले का? नाही पण जेव्हा घाम आलता ना तेव्हा यांनी तपासलं. यांनी सांगायला आत होतं का आमच्या ह्याच्यानं होणार नाही, तुम्ही दुसरी घाम मी 5 मिनिटात पुढे नेलं. ऐका ना, नाही इथे ECG तर करणार कुठं? हा. मी 5 मिनिटात कोणत्या दवाखान्यात घेऊन गेलो असतो, पण यांनी सांगायला आत होतं पेशंट जास्त होतंय, तुम्ही घेऊन जा. काय व्हायचं तिला? तिला असं गरम झालं, पूर्ण कपडे वरलेही झाले. हो. आणि हे कुठं होते तेव्हा? यांना बोलवलं तुम्ही पण हे होतं कुठं? बोलवले म्हणजे हे त्या रूम मध्ये. इथंच होते म्हणजे. हा पेशंट तिकडे आहे. डॉक्टरकडे बसतात पेशंट तिकडे. 100 मीटरवर पेशंट हॉस्पिटल. किती वेळाने काय झालं? मग मी यांना 3 वेळा बोलवाय आलो. म्हटलं तिला लय गरम होतंय. पहिल्यांदा आले, यांनी मला 2 गोळ्या दिल्या. इथूनच. हा यांच्याकडूनच. तर मी तिला त्या गोळ्या खायला सांगितल्या. उलटी होत होती ना. त्याच्या मग नंतर परत आलो, म्हटलं ती सलाईन काढून टाका. तर ती सलाईन मीच काढलं. उलट्या होत होत्या ना, सलाईन सोडलं का. गोळे कोणते दिले? त्याच्यानंतर मग ती डोळच नाही उघडायला. दाखव ना गोळ्या. ओमिप्रेझोल मेट्रो दाखव ना गोळ्या गोळ्या दाखव ना कोणते दिल्या. ऐका ना, तुम्ही आता एक गंभीर मुद्दा घेतला की घाम आल्यानंतर तुम्ही यांना 3 वेळा बोलवायला आले, बरोबर? हे दुसऱ्यांदा आलेच नाही. पहिल्यांदा त्यांनी गोळ्या दिल्या, दुसऱ्यांदा मी तिला आणून दिल्या खायला. हा. त्याच्यानंतर परत आलो, तेव्हा आले ते तिथून गेले तिकडे, परत इथं आले. त्यांनी काही चेकच केलं नाही. बरं. तिसऱ्यांदा मग तिसऱ्यांदा आले तर ते जास्त झालेलं होतं. त्याच्यामध्ये किती वेळ गेला? काहीतरी 15-20 मिनिटाच्या पुढेच गेला. 15 मिनिटं गेले. आणि अर्धा तास लागला. बरं गोळ्या कोणते दिले ते दाखव. दाखव ना. घेऊन ये, जाऊ दे. पेशंट आलं सांगितलं असं माणूस मला तुम्ही काय एवढा टाइमपास केला? 10 मिनिटं साहेब. आता तुम्हीच म्हणले 10 मिनिटं. तेव्हा ते पेशंट तेव्हा घाम येत नव्हतं. तेव्हा फक्त पेशंट नाव कपडे वरली झाली, घाम नव्हता येत नाही. डॉक्टर तुम्ही सांगायला लागत होते. पेशंट वॉमिटिंगसाठी असं बाहेर पडत होतं. आधी गर्दी नको उंगू क्या पुटणे पुचन तर नाव कर उंगू पुचन तुझ्या पुटणे वॉशरूमला जात होते सर. तेव्हा त्या गरममुळे थोडा घाम आला असेल. वॉशरूमला तेव्हा वॉशरूमला मग गेलीच तुम्ही नाही. एवढं घाम आला मग तुम्ही सांगायचं नाही जरा त्रास जेव्हा होतो. ते 2 बॉटल लावले होते ना, त्या टायमाला वॉशरूमला जात होते. नंतर नाही होत. नंतर तिला उठताच आलं नाही. पण हा दुर्लक्षपणा केलं डॉक्टरांनी असं म्हणायचे. दुर्लक्षपणा झालाय. कारण त्यांनी असा विषय नाही, तुम्ही सांगितलं असतं मी स्वतः 2 व्हीलरवर घेऊन गेलो असतो दवाखान्यात. डॉक्टर तुम्ही हसताय. हसत नाही बाबा. असं हसतायत. अजूनही हसतायत ते. जीव गेला की ते. असं हसतायत. हा? अरे बाबा हसत नाही. त्याच्यात सगळं रेकॉर्डिंग झालं. हा? पेशंट आता असा डॉक्टर यात सगळं रेकॉर्डिंग झालंय. खोटं बोलू नका. हे होतो ना माणूस. अरे ते घाम आलाय म्हणते सर तरी घाम तुम्ही आला आले. सर किती मिनिटात सर अगोदर 5 मिनिटं अगोदर 5 मिनिटं अगोदर हाय पॉवरचे मेडिसिन वापरल्यामुळे झालेले आहे हे. हाय पॉवरचं सर काय आहे सर? दाखव ते गोळ्या त्या दाखव. गोळ्या कोणत्या द्यायच्या? गोळ्या दाखव. काय काय तुम्ही एवढं ते दिलं, अजून एक सलाईन दिलं, गोळ्या दिल्या, अजून काय काय दिलं? ती गोळ्या दिली, त्याच्यावरती सलाईन बॉटल लावली. सिंपल ना. आता कसं झालं माहितीये का आपण डॉक्टर साहेब 3 महिन्यापूर्वी असाच एक विषय आपल्या हॉस्पिटलमध्ये घडला होता.
ते आपले नातेवाईकच होते. हीच गोळी दिली ती का? माहिती आहे ना त्याला? काय गोळी काय म्हणजे? काढा ना इकडं. कशावरची होती काय काय जी? पित्तावरची गोळी आहे. पित्तावरची गोळी घाम आल्यावर कसं काय देतात? त्याला ते गोंडाचे ओम काही वाटत होतं ना. ते म्हणतात घाम आल्यावर तुम्ही चेक नाही करता पित्तावरची गोळी दिली नाही, ते- त्याला वॉमिटिंग त्यासाठी तुम्ही इंजेक्शन लावलं होतं ना अगोदर. ऐका ना, तुम्ही सांगितलं होतं घाम येतोय बरोबर. 3 महिन्यापूर्वी तुमच्या हॉस्पिटलला अशीच केस झाली होती. काय झालं? कोणतं पूर्ण तुमचं नातेवाईक होतं कोणतरी? ठीक आहे, नाव अच्छा, सांगा. एक काम करा, माझं काय म्हणणं तुम्ही आहे, यांना म्हटलं की त्यांना घाम येतोय आणि यांनी तुमच्याकडे 2 गोळ्या दिल्या पित्तावरच्या. त्यांनी सांगितलं पित्तावरच्या गोळ्या. त्यांचे डोळे पण नाही उघडते चालते त्यावेळी आम्ही सेफ 5 मिनिटं नाही त्याच्यानंतर तुम्ही यांना बोलवा की ते किती बरं, ठीक. overtime झाले. सारखं होतं नदी. जाऊ, ते चला. बघू नंतर, चला.